वाद विवाद न्यूज, सर्वसामान्य जनतेचा आवाज को सुनने के लिए आए यहाँ पे। भाऊ साहेब, मतलब नवापुर के अंदर अगर किसी की परेशानी खुद से सॉल्व नहीं होती है तो हम किसके पास जाते हैं? भाऊ साहेब के पास। और उनके हम लोगों को आप असिस्टेंट भी कह सकते हो। जैसे मैं 4 नंबर वार्ड में हूँ तो मैं उनका असिस्टेंट हूँ। फिर हमारे जो विरोधी पक्ष नेता है नरेंद्र नगराड़े, ये भी इतने लोगों के काम किए हैं इन्होंने भी। मतलब गवर्नमेंट नवापुर की, नगर पालिका नवापुर की, लेकिन काम कौन करेगा? भाऊ साहेब और उनके सहयोगी। बराबर है। तो आप सभी से एक रिक्वेस्ट है, आप लोगों ने इतने टाइम से हम प्रचार कर रहे हैं तो आप लोगों ने बहुत प्यार दिखाया है। उसका मतलब आपको एक 4 नंबर वार्ड में नेता नहीं मिलेंगे, आपको एक बेटा मिलेगा जो 5 साल तक के पूरी जिम्मेदारी उठाएगा आपकी। जैसे कि आपके घर में खाना खाते कोई प्रॉब्लम रहती है, किसी को कोई मेडिकल प्रॉब्लम रहती है, किसी को आर्थिक प्रॉब्लम रहती है, और जो बाहर दिखते हैं वो प्रॉब्लम तो रहती है। तो आप सभी ने जो मेरी उम्र के वो ऐसा समझना है कि सैफ मेरा भाई है, और जो मुझसे बड़े तो ऐसा समझना है कि सैफ मेरा बेटा है। और यही हक से आपको मुझे बोलना है 5 साल में कि भाई हमारे को ये प्रॉब्लम हुई है। और अगर मैं नहीं आता हूं तो मैं आज सब पूरी सभा में बताऊंगा कि मैं झूठा इंसान गिनाऊंगा, आप मुझे झूठा बोल सकते हो, लेकिन 5 साल तक के आपकी सेवा में हमेशा खड़ा रहूंगा। और आप सब सोच रहे होंगे कि अभी तो इलेक्शन अभी आया है, लेकिन देखो ये शास्त्री नगर का इतना भाग और 0 नंबर की जो गली है और अपनी जो जूना कुमारवाड़ा गली है, इनके लिए मैं नया हूं। लेकिन आप क्रिकेट ग्राउंड के आसपास में नारायणपुर रोड पे ददड़िया परिसर में गोसावीपल्ली में आप पूछ सकते हो कि सैफ ने 4 साल से आपके सुख दुख में भाई और बेटा बन के खड़े हुआ है या नहीं। तो आप शास्त्री नगर वालों को भी मेरा वादा रहेगा ये कि जितना मैंने उनके लिए किया है उतना पूरे वार्ड के लिए करूंगा मैं। लोग आपको बहकावे में लाने के लिए आएंगे अभी कि भाई कांग्रेस को मतदान दो, बराबर है। आप सभी को मालूम है कि हर कोई बोलता है कांग्रेस ने काम नहीं किया है, कुछ नहीं किया है। ये तो रियलिटी फैक्ट है, हकीकत है, कांग्रेस ने काम ही नहीं किया है। और ऊपर से 2022 तक के कांग्रेस गवर्नमेंट में थे, बराबर है। भाऊ साहेब तो 2017 के 2019 के इलेक्शन के बाद से उनका साथ छोड़ दिए थे भाऊ साहेब ने। फिर भी अपने पूरे नवापुर ने भाऊ साहेब की मदद ली थी, नरू भाई की मदद ली थी, कोई छोटे से बड़े काम के लिए। तो कांग्रेस का कर्तव्य था कि 2022 में जब सरकार खत्म हुई थी तो आपके अमूल्य वोट से उनको चुनकर दिया था, तो कुछ नहीं तो कुछ नहीं, खाली अपने सुख दुख में खड़े हो जाते थे ना, सिर्फ इतना पूछते थे ना कि भाई आपकी गटर खुली है, मैं नगर पालिका में एक फोन कर देता हूँ। फोन कॉल भी फ्री हो गए अभी, उसको भी पैसे नहीं लगते नगर पालिका में फोन करने को। लेकिन एटीट्यूड, ईगो जो रहता है ना, घमंड रहता है ना इंसान को, उस वजह से वो लोग फोन नहीं कर पाते थे। अगर मेरे जैसा इंसान कोई काम करने की कोशिश भी कर रहा था, मुझे पता है कितने लोगों ने मुझे सताया था कि आप काम क्यों कर रहे हो, लोगों को बिगाड़ क्यों रहे हो आप। ये जबान थी उनकी। मतलब लोगों के काम करके देने से लोगों की होशियारी आएगी, लोगों को समझ में नहीं आएगा क्या करना है। तो अब आपके हाथ में है 2 तारीख को कि उनकी अकल कैसे ठिकाने लगानी है, बराबर है। और रही बात अपने उम्मीदवार की, सौमित्र नवीन गावित, ये सबसे पहली बात तो ये मुझे 5 से 7 साल से मेरे दोस्त थे, और बीटेक उनकी कंप्लीटेड डिग्री है, और एमटेक की भी एग्जाम उन्होंने क्लियर कर ली है। एमटेक सिविल इंजीनियर है। वो लड़के को आप कभी भी फोन करो और ऊंचे आवाज से भी देंगे तो भाऊ साहेब के, जयश्री ताई के, इनके संस्कार है, वो कभी आपको उल्टे जवाब नहीं देंगे, बराबर। और आयशा गुलाम हुसैन वोरा, इनकी पूरी जिम्मेदारी मेरी रहेगी, पूरा वार्ड मैं संभालूंगा, ये मेरे माताश्री है।
और भाव साहेब तो है नवापुर के लिए। अपन ने नवापुर में विधानसभा में भी भाव साहेब को 10-12 हजार के आसपास में वोटिंग दिलाकर उनको अपना प्यार दिखाया था। लेकिन एक बात याद रखना, ये इलेक्शन में लोग आपको अलग अलग तरीके से मोड़ने की कोशिश करेंगे, अलग अलग बहाने लाएंगे, लेकिन अगर आपके लिए कोई कुछ करता है तो आपका फर्ज बनता है, आपका कर्तव्य होता है वो कि उनको वापस देना है वो हक। और ये इस वजह से बोल रहा हूं कि ये जादव सर है हमारे, जादव सर मतलब भाव साहेब के खुद है, वो खुद भाव साहेब खड़े हैं। भाव साहेब एसटी समाज से बिलोंग करते हैं, इसलिए वो ओबीसी समाज में नहीं आ सकते, नहीं खड़े रह सकते। लेकिन नवापुर की देखभाल करना भाव साहेब ने दिल पर ले लिया है और लेते आगे जादव सर भी उनके अंडर में ही रहेंगे। तो आपको तीनों घड़ियाल के बटन दबाना है, तीनों घड़ियाल के बटन। बीच में लोग बोलने होंगे कि एक अपने वाला है, एक दूसरे वाला है, तो ये सब काम करने के टाइम पे कहां गए थे, ये याद रखना है। कोई भी कहीं से भी काम में बटना नहीं है। नगर पालिका का सिर्फ एक मैसेज होता है, लोगों की जो पर्सनल जरूरतें होती है, गटर, रोड, पाइप, पानी, ये काम के लिए नगर पालिका होती है। जात धर्म के लिए अपने पास मस्जिद मंदिर है, अपना अपना पर्सनल फेथ अपन वहां पे करना चाहिए। ये लोगों के इस्तेमाल नहीं होना है। अपन ने लोगों ने अगर आकर भड़काया आपको तो उनको मुंह पे बोलना है कि भाई हम ये चीज में विश्वास नहीं रखते हैं कि आप इलेक्शन के टाइम पे हमको बांट देंगे। ये याद रखना है आप सभी ने। और इसी के साथ 2 शब्द पूरे करता हूं और आपका बेटा आपकी सेवा के लिए हमेशा तैयार रहेगा। 5 साल के लिए जबान देता हूं। तर बाकीचं म्हणतील असले मराठी येत नाही काय। सर्व पहिले सगळ्यांचं खूप खूप आभार, सगळे वेळात वेळ काढून इथं आले। जेवण बनवायचा जरी वेळ असला तरी तुम्ही आपला अमूल्य वेळ काढून इथं आम्हाला 2 शब्द भरत भाऊंचे व आमच्या उमेदवारांचे सगळ्यांचे ऐकायला आले, त्याबद्दल मी सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो। आणि आता 8 वर्षांनंतर नवापूर नगरपालिकेची निवडणूक होत आहे आणि या निवडणुकीमध्ये आमचे 24 उमेदवार लढत, एक नगराध्यक्षासाठी आणि 23 उमेदवार नगरसेवक पदासाठी लढत आहेत। तर सगळे एक सगळ्यांचे हे बघून आम्ही त्यांना उमेदवारी दिलेली आहे। सगळे सक्षम कॅन्डिडेट दिलेले आहेत जे लोकांचे प्रश्न सोडवू शकतात आणि लोकांचं काम करू शकतात। असं बघायला गेलं तर राज्यामध्ये पण महायुतीची सत्ता आहे आणि इकडे पण जर आपण सत्तेच्या बाजूने राहिलो तर आपले कामं होतील। बंद गाडीमध्ये बसलो मुंबई जायचं राहिलं तर ती गाडी तिथेच बसून राहणार, जर चालू गाडीमध्ये बसलो तर तुम्ही मुंबई पोहोचणार। तर त्या हिशोबाने आपल्याला नवापूरचा कायापालट करायचा आहे। आणि बरेच लोकांचं बघा, हा याच्यावरती जाधव काकांवरती एक पण असं हे नाही आहे, त्यांच्याकडे मुद्दा कधी यांच्यावरती बोलू शकता, फक्त एकच मुद्दा आहे, हा बाहेरचा आहे, हा बाहेरचा आहे। असं बघायला गेलं तर नवापूरमध्ये बोटावर मोजणे एवढे लोक आहेत जे नवापूरचे स्थानिक आहेत। मी जरी म्हणतो आमचे आजोबा जरी असतील 1960 मध्ये धुळीपाडा होऊन नवापूरला आले। आमचं पण असं माझं वैयक्तिक बघायला गेलं तर माझी जन्मभूमी धुळे आहे, पण माझी कर्मभूमी नवापूर आहे। जगणार पण इथंच, राहणार पण इथंच आणि मरणार पण इथंच। म्हणून हा जो मुद्दा आहे, हा जो यांचा मुद्दा आहे का बाहेरचा उमेदवार आहे, बाहेरचा उमेदवार, बाहेरचा कोणी नाही, जी आपली कर्मभूमी असते तीच आपली जन्मभूमी असते, हे आपल्याला सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे। जास्त वेळ काय घेत नाही कारण की सगळे मला ऐकायला नाही, भरत भाऊंना ऐकण्यासाठी थांबलेले आहे। एकच शेवटी एक शायरी सांगेल, शाद रहो आबाद रहो, शाद रहो आबाद रहो, खुशियों से दामन भर लेना, खुशियों से दामन भर लेना, पर जब भी जिंदगी में गम आए तो याद भरत भाऊ की कर लेना। थँक्यू। मुस्लिम बांधवांना सलाम अलैकुम, हिंदू बांधवांना राम राम आणि आमच्या समाजाच्या लोकांना जय भीम। आज राष्ट्रवादी काँग्रेसची कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले आहे। आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत जयवंत जाधव, सौमित्र गावित, आयशाताई ओरा यांना आपण जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यायचं आहे हे विनंती करायला आम्ही इथे आलो आहोत। मित्रांनो, नवापूर नगरपालिकेचे इलेक्शन लागले आहे। अनेक वर्ष सत्ता आपण काँग्रेसच्या हातात दिली होती। आज काँग्रेसचे पदाधिकारी रस्त्यावर गल्लोगल्ली फिरत आहेत। त्यांनी आज नवापूरची दुरवस्था बघावी आणि आत्मपरीक्षण करावं की आपण नवापूरचे काय हाल केले आहेत।
तरी अशा लोकांच्या भूलथापांना आपण बळी पडू नये, मी ही आपल्याला कडकडीची विनंती करतो. कारण मीही गेले अनेक वर्ष विरोधी पक्षात का नसो यांच्याबरोबर नगरसेवक होतो. तुम्हाला जर विकास बघायचा असेल, मी खोटं बोलत नाही. माझा प्रभाग आहे, त्या प्रभागात मुसलमान मोहल्ला आहे, भोई गल्ली आहे, बाबासाहेब आंबेडकर चौक आहे, नेहरू नगर आहे. जेव्हा मी तिथे आता मतं मागायला जातो आणि गल्ली बोळात जेव्हा मी फिरतो, तो मी स्वतःवर गर्व महसूस करतो, कारण मी तो विकास केला आहे. आपल्याला जसा पूर्वीचा प्रभाग क्रमांक 8 आत्ताचा 9 तसा जर विकास करून घ्यायचा असेल तर आमच्या या तिघी उमेदवारांना आणि नवापूरमध्ये जे पण आपले नातेवाईक असतील त्यांनाही सांगा, आमचे 24 लोकांचं पॅनल आहे, त्या 24च्या 24 लोकांना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्याल अशी तुम्ही विनंती करावी. आणि येणाऱ्या 2 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करून जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो. जय राष्ट्रवादी. नवापूर नगरपालिकेचं निवडणूक प्रक्रिया चालू आहे. त्याच्यात नगराध्यक्ष या पदासाठी मी श्री जयवंत पांडुरंग जाधव म्हणजेच गावित जाधव हे आडनाव आहे, पण मी गावित परिवारातलाच सदस्य आहे, म्हणून पहिले तो मुद्दा खोडतो की मी जाधव नेहमी गावित आहे. तर नगराध्यक्ष पदासाठी मला उमेदवारी आदरणीय भरतभाऊ यांनी दिलेली आहे. येत्या 2 तारखेला जे आपल्या नवापूर नगरपालिकेचे मतदान होणार आहे त्यात भाऊसाहेबांनी 23 नगरसेवकसाठी आणि 1 नगराध्यक्ष या पदासाठी 24 उमेदवार दिलेले आहेत. नवापूर नगरपालिकेचे मतदान लागल्यानंतर जेव्हा आरक्षण डिक्लेअर झालं ओबीसी, आम्ही आणि भाऊसाहेब शेतावर बसलो होतो, कारण आम्ही रोज सकाळी ऑफिसला टाईम देतो आणि रात्री शेतावर बसतो. रात्री 11 ते 12 वाजेपर्यंत आमचं तिथंही कार्यालय चालू असतं आणि इथंही 11 म्हणजे सकाळी 10 ते रात्री 11पर्यंत आमचं कार्यालय चालू असतं. आम्हाला 12 तास वेळेची आम्हाला मुभा नाही. लोकांची जी सेवा करायची असते त्याच्यात आम्हाला टाईम आणि लिमिट नाही. जर नवापूर शहराचा कायापालट करायचा असेल तर 3च गोष्टी आहेत. विजन म्हणजे एक रस्ता, पाणी आणि स्वच्छता. पाण्यासाठी रंगावली धरणवरून भाऊसाहेबांनी 100 कोटीची योजना मंजूर करून आणलेली आहे. येत्या 3 तारखेनंतर तिचं काम चालू होईल आणि लवकरात लवकर आपल्या शहराला 100 वर्ष पाणी पुरेल एवढा पाण्याचा साठा, पाईपलाईन, स्वच्छ पाणी, बिस्लरीचं पाणी हे मिळणार आहेत. बघा, सत्ता नसताना भाऊसाहेब पदावर नसताना जर 100 कोटी आणू शकता तर रस्त्यांसाठी 200 कोटी रुपयाची योजना जी आहे अमृत योजना, ती योजना आपण मंजूर करून शहराचा विकास करणार आहोत. आणि स्वच्छता, जेव्हाही माझ्या माता भगिनी, बंधू, आई वडील, लहान मुलं जेव्हा गावात जातात अक्षरशः तोंडाला रुमाल लावता आणि जाता, कारण धूळ इतकी उडते, प्रत्येकाला धुळीचा त्रास झालेला आहे. तर ते धुळीचं साम्राज्य कमी करण्यासाठी आम्ही बांधील आहोत. नवापूर शहराचं जेव्हा ही नगरपालिकेचे इलेक्शन चालू आहे तर जेव्हा गावाचं इलेक्शन असतं तेव्हा पक्ष बघावा लागत नाही, तेव्हा माणूस, व्यक्ती आणि नेता बघावा लागतो. देशाला जर PM चांगला हवा असेल तर आपण मोदी साहेबांना दिलेलं आहे आणि राज्याला जर CM, डेप्युटी CM द्यायचे असतील तर 2 डेप्युटी CM आणि 1 CM एकदम स्वच्छ चारित्र्याचे दिले आहेत. आणि नवापूरमध्ये भाऊसाहेबांना BM सरकार म्हणतात. तर नवापूरला देशाला PM, राज्याला CM आणि नवापुराला BM सरकारला द्यावं लागेल. आणि नवापूर शहराचं जर कायापालट, सुख दुःख, आता बघा इथं जे माता भगिनी माझ्या ज्या जमल्या आहेत या गावित परिवारातल्या सर्व कुटुंबातले सदस्य आहेत. कारण भाऊसाहेब जेव्हा सप्टेंबर 2022 मध्ये जेव्हा दादांना बरं नव्हतं, आम्ही नाशिकला ॲडमिट केलं आणि ॲडमिट केल्यानंतर दुसऱ्या 2-3 दिवसात मला आणि भाऊसाहेबांना दादांनी सांगितलं की बेटा, या जनतेने मला 10 वेळेस मतदान केलं आहे आणि तुलाही 2दा मतदान करणार आहेत ते, तर तुझं कर्तव्य आहे या परिवाराची, नवापूर शहराची सेवा करणं. तर ती सेवा करायला आम्ही निघालोय. बघायला गेलं तर भाऊसाहेबांना 4 बहिणी आणि एकटेच भाऊ. दादांनी खूप काही करून ठेवलंय, भाऊसाहेबांना कोणतीच काही करायची गरज नाही. पण या जनतेचं ऋण फेडण्यासाठी आम्ही या नवापूर नगरपालिकेच्या
मतदानामध्ये पूर्ण 24च्या 24 उमेदवारांचं पॅनल दिलंय. माझी सर्वांना एकच विनंती, जेव्हा जेव्हा या शहरामध्ये धार्मिक असो, सामाजिक असो, राजकीय असो, कुठलाही कार्यक्रम असेल तर हक्काने माझ्या माता भगिनी, माझे बंधू भाऊसाहेबांच्या कार्यालयात येतात, आज घेऊन येतात आणि ती आज पूर्ण करून हसत हसत येतो. कारण तिथं गेल्यानंतर आधी त्याला पाणी मिळेल, चहा मिळेल, त्याचं काम केलं जाईल आणि त्याचं काम केल्यानंतर तो आनंदाने येतो आणि 10 लोकांना सांगतो की भाऊसाहेबांकडे गेलो आणि भाऊसाहेबांनी माझं काम केलं. जर एवढं सर्व असेल तर बघा, नवापूर नगरपालिकेच्या आता या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये एकूण 4 पॅनल आहेत. त्या 4 पॅनलमध्ये सर्वच तुमच्याकडे मतं मागायला येतील. तुम्हाला सर्वांना होकारच द्यायचा आहे. पण पूर्ण 365 दिवस 5 वर्ष तुमच्यासाठी राबणारा, तुमच्यासाठी 24 तास दरवाजा उघडा असणारा फक्त गावित परिवारच आहे आणि फक्त भाऊसाहेबाचे. म्हणून येत्या निवडणुकीमध्ये 2 तारखेला तुम्हाला पॅनल टू पॅनल 3 मतं हे घडायचे द्यायचे आहेत. जेव्हा तुम्ही गावात जाणार, तुमचे मित्रमंडळी आजूबाजूला शेजारच्यांना प्रत्येकाला सांगायचं आहे, 1 ते 11 प्रभागामध्ये जिथं जिथं नातेवाईक असतील, जिथं जिथं मित्रमंडळ असतील, प्रत्येकाला एकच सांगायचं आहे की गडाय आणि भाऊसाहेब, गडाय आणि भाऊसाहेब. चेहरा अजिबात बघू नका. कारण जेव्हा तुम्ही 1 ते 24 उमेदवार निवडून द्याल तर त्या उमेदवार निवडून आल्यानंतर जो आमच्यावर प्रभाव पडणार आहे आणि त्या प्रभावामुळे भाऊसाहेबांचा भाव हा अजित पवारांजवळ वाढणार आहे आणि तिथं भाऊसाहेब जे सांगतील ते अजितदादा निधी मंजूर करतील. कारण शहरामध्ये फार वाईट परिस्थिती झाली. जेव्हा रस्त्याने पायी जातो तर या खड्ड्यात पाय टाकायचे की त्या खड्ड्यात पाय टाकायचे की सरळ जायचं, अशी आजची परिस्थिती झाली. हे जर बदलायचं असेल तर भाऊसाहेबांशिवाय राष्ट्रवादीशिवाय पर्याय नाही. म्हणून माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी सर्वांना एकच विनंती करेल की येत्या 2 तारखेला पॅनल टू पॅनल घड्याळ या चिन्हावर बटन दाबा. 1 याला देऊ, 1 त्याला देऊ, 1 त्याला देऊ, असं काही करू नका. तसं करायला गेलं तर तुम्ही तुमच्याच उमेदवाराची फसवणूक करून घेणार आहेत आणि नगरपालिकेचं मतदान, नगरसेवकाचं मतदान 2 मतं, 5 मतं, 10 मतं अशा फरकाने सुद्धा विजय होऊ शकतो. म्हणून पॅनल टू पॅनल हेच मतदान करा आणि आम्हाला या शहराची सेवेची संधी द्यावी हीच नम्र विनंती. धन्यवाद.